गरीब बुवा. रात्रीचे 10 वाजले होते. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. त्या भेसूर वातावरणात रमेश एकटाच आपल्या कारमधून ऑफिसच्या कामासाठी मुंबईला निघाला होता. घरून निघताना आईने 1000 वेळा बजावले होते की रात्रीचा निघू नको, पण रमेशने त्याला केराची टोपली दाखवली होती. ऑफिसमध्ये मोठी पोस्ट, भक्कम पगार, आकर्षक व्यक्तिमत्व आणि हाताखाली काम करणाऱ्यांची चमचागिरी यामुळे रमेश हा अहंकारी झाला होता. तो कधीही कोणालाच कसलीही किंमत देत नव्हता. तसेच 1 नंबरचा नास्तिक होता. त्या दिवशी अमावस्या होती. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि रमेश आपल्याच मस्तीत शीळ घालत रस्ता कापत होता. इकडे त्याची आई मात्र काळजीने जागरण करत होती. अचानक त्याचा मोबाईल वाजला. त्याने बघितले तर त्याच्या आईचा कॉल होता. त्याने त्रासिकपणे फोन कानाला लावला. पलीकडून त्याची आई बोलू लागली, दमला तर नाही ना, हळू जा हा रस्त्याने. अचानक रमेश पुढे एक मुलगी रस्त्याच्या बाजूला उभी दिसली. तिच्याकडे पाहून ती 20 वर्षाची वाटत होती आणि ती मुलगी मदतीसाठी रमेशच्या गाडीला हात करत होती. हे पाहून रमेशला अचंबित वाटलं. त्याला तिची दया आली. त्याने गाडी थांबवली आणि तो तिला विचारू लागला. तिने सांगितले की रात्रीची ती रस्ता चुकली आहे आणि तिला मदतीची गरज आहे. रमेशने तिला गाडीत घेतले आणि तो गाडी चालवत निघाला. थोडा वेळ गेल्यावर रमेशने तिला विचारले, कुठे जायचे आहे? तेव्हा ती बोलली, मुंबईला. परत ती शांत बसली. रमेशने परत तिला काही विचारले नाही. अजून काही वेळ गेल्यावर रमेशकडे त्या मुलीने कॉल करायला मोबाईल मागितला. त्याने मोबाईल त्या मुलीला दिला. तिने कॉल लावला आणि बोलून मोबाईल रमेशला देऊन टाकला. थोड्या वेळाने रमेशने आपला मोबाईल काढला. बघितले तर रेंज नव्हती. तेव्हा ती मुलगी म्हणाली की इथे रेंज नसते. हे ऐकून रमेशला कसे तरीच वाटले. पुढे काही अंतर गेल्यावर रमेशची गाडी बंद पडली. तेव्हा तो गाडीच्या खाली उतरला. त्याने इकडे तिकडे बघितले तर सगळीकडे अंधार होता आणि बाजूला आंब्याचे झाड होते. त्या झाडाला बऱ्याच कैऱ्या लागल्या होत्या. तो त्या कैरीकडे पाहत बसला. अंगाला थंड हवेची झुळूक लागताच तो भानावर आला आणि त्याने गाडीचे बोनेट उघडून गाडी चालू केली. त्याने बोनेट बंद करून समोर पाहिले तर ती मुलगी गाडीत नव्हती. तो जसा मागे वळला तर ती मुलगी त्याला त्याच्या पाठीमागे उभी असलेली दिसली. रमेश तिच्याकडे बघतच राहिला. अचानक ती मुलगी त्याला म्हणाली, कैरी खायची आहे का? रमेश म्हणाला, तसे काही नाही. तेव्हा ती म्हणाली, लाजू नका. तेव्हा रमेश हसून म्हणाला, हो खाईन ना. असे म्हणताच त्या मुलीने आपला हात झाडाकडे केला आणि बघता बघता तिचा हात मोठा होत गेला. तिने खालूनच झाडावरची कैरी तोडली. हे पाहून रमेश सैरावैरा पळत सुटला. ती मुलगी मोठमोठ्याने हसत होती. इकडे रमेशच्या आईला चैन पडेना म्हणून तिने देवाजवळचा दिवा पेटवला आणि प्रार्थना चालू केली. इकडे रमेश ओरडत ओरडत पळत होता. पळता पळता रमेश खाली पडला आणि समोर बघितले तर ती मुलगी त्याच्या समोर उभी होती. तिचा चेहरा विद्रूप झाला होता. पाय उलटे होते. अचानक तिने रमेशचा गळा पकडला. ती त्याला मारणार तेवढ्यात तिथे प्रकाश झाला. आणि एक माणूस तिथे आला. त्या माणसाकडे पाहून ती मुलगी जोरात ओरडू लागली आणि भस्म झाली. हे पाहून रमेशने त्या माणसाकडे पाहिले आणि त्याच्या समोर हात जोडले. तेव्हा त्या माणसाने सांगितले की मला तुझ्या आईने पाठवले आहे. एवढे ऐकून रमेश बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेशला शुद्ध आली तर तो घरात होता. तेव्हा त्याच्या आईने सांगितले
की एक जण त्याला रात्री घरी सोडून गेला. रमेशच्या आईने त्याला देवघरात नेले. रमेश पहिल्यांदाच देवघरात गेला. त्याने तिथे एक फोटो बघितला आणि तो फोटो पाहून तो म्हणाला, अरे यांनीच मला काल वाचवले. हे ऐकून त्याच्या आईच्या डोळ्यांतून पाणी आले, कारण तो फोटो गजानन महाराजांचा होता. आणि रमेशला त्यांचे वाक्य आठवले की मला तुझ्या आईने पाठवले आहे. रमेश रडू लागला. त्याचा अहंकार पूर्ण गळून गेला. त्याने आईच्या पायावर डोके ठेवले आणि तोंडातून शब्द बाहेर पडले, गणगण गणात बोते. आणि तो आईला घेऊन निघाला शेगावला, महाराजांच्या चरणी विलीन व्हायला. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल बुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.